धक्कादायक आणि संतापजनक बातमी येते कोल्हापुरातून, कारण कोल्हापूर पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली। एबीपी माझाच्या कॅमेरामनलाच धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। स्वप्नील कुसाळेच्या स्वागत यात्रेमध्ये पोलिसांची ही मुजोरी कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांची ही अरेरावी सुरू असल्याचं आपण पाहतोय। एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे। ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट स्वप्नील कुसाळे याच्या स्वागतासाठी कोल्हापुरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वागत रॅलीमध्ये एबीपी माझाच्या कॅमेरामनला पोलिसांनी धक्काबुक्की केली। जिल्हा पोलीस प्रमुखांनी एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचं आपण पाहू शकतो। वन करायसाठी मी उलटा चालत होतो, त्यावेळी त्यांच्यातला एक गार्ड आहे, तो गार्ड मला पाठीमागून माझी लाईव्हची बॅग खेचत होता। मी त्याला म्हटलं की बाबा माझी लाईव्हची केबल खराब झाली तर मला लाईव्ह करता येणार नाही, तरी सुद्धा माझं ऐकलं नाही। मग मी त्याच्याशी बोलत असताना एसपी आले आणि एसपी डायरेक्ट माझ्यावरती हातवारी करून म्हणले तू पोलिसांशी असं बोलायचं नाही, अरेरावी करायची। सरांना म्हटलं सर मी अरेरावी केलं नाही, फक्त त्याला विनंती करत होतो, तरी सुद्धा एसपी माझ्या अंगावरती आले, थांबलेच नाहीत। जो पत्रकारांच्या बाबतीत झालेला जो व्हिडिओ आपण मला दाखवला, मी त्या ठिकाणी होतो, पण मला कधी आणि कुठं झालं याची कल्पना नाही आहे, माहिती घेईन। पण निश्चितच मी सांगेन की आज हा चांगला दिवस आहे। प्रशासनही अशा पद्धतीची भूमिका घ्यायला नाही पाहिजे होती, परंतु मी सर्व याची माहिती घेऊन या संदर्भात प्रतिक्रिया देईन। गरज पडल्यास उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा हा विषय घातला जाईल। कुठल्याही पत्रकारांचा अवमान करणं हे आमच्या याच्यात बसत नाही आहे। तरी सुद्धा काही घडला असेल तर प्रशासनाच्या वतीने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार आहेत, त्यांच्या बाबतीत कुणीही वाईट वागू नये, मी देखील दिलगिरी व्यक्त करतो की असं काय घडणं हे चुकीचं आहे। उद्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी आपण घेणार आहे, पण इथनं पुढे देखील या घटना घडू नयेत याचं आपण निश्चित, म्हणजे मी सीएम साहेबांशी बोलणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।